हॅलो फ्रेंड, इथं आपण पातेलं ठेवलेलं आहे. तेल तेल टाकलेलं आहे आणि जिरी मोहरी टाकलेली आहे. इथे घेतलेलं लसूण, टमॅटो आणि खोबरं सुक्कं. आता आपण ते तेलामध्ये टाकून घेऊया. आपल्याला करायची शेवग्याची भाजी. आता हे तेलामध्ये हलवून एक जीव करून घेऊया. इथे शेंगदाणे पण टाकलेत भाजायला छान असे तव्यामध्ये खरपूस. आता इथं वाटण भाजून होते आपलं. तेल सुटायला लागलेलं आहे वाटणाला. आता कोथिंबीर टाकून घेऊया तेलामध्ये, एक जीव करूया. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता काळा मसाला टाकूया आपण. हा आपला घरगुती मसाला आहे. कोणाला हवा असेल तर नक्की ऑर्डर करा. आता हळद पण टाकून घेऊया. मीठ तर आपण शेवगा शिजवतानाच टाकलेलं आहे, आता टाकायची काही गरज नाही आहे. आता ही शेवगा आणि शेवग्याचं पाणी टाकून घेऊया. रस्सा भाजी बनवायची आपल्याला. आता शेंगा काढून घेतलेल्या आपण वाटण्यासाठी. आता वाटून घेऊया बारीक. बघा आपल्या भाजीला कलर कसा आला आहे. टमॅटो वाटल्यामुळं कलर आलेला आहे हा असा, आणि आपल्या मसाल्याचा पण आलेला आहे कलर. आता आपण शेंगाचा कूट टाकून घेऊया. जाडसरच घेतलेला आहे. आता एक जीव करूया. त्या पद्धतीचा आपला रस्सा झालेला आहे. अजून उकळायची आहे भाजी. तिथं आपण चपाती आणि ज्वारीची भाकर टाकून घेतलेली आहे. त्याच्यासोबत खायला एकच नंबर लागते शेवग्याची भाजी. शेवगा उकळा लागला आहे, जास्ती शिजवायचा नाही, आपण शिजवून घेतलेला आहे. आणि आपली भाजी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.